नमस्कार, मी डॉक्टर बहादूर. आपण पाहता टीका आणि टिप्पणी. शरद पवार साहेबांनी बारामतीमध्ये व्यापाऱ्यांना बोलवलं होतं बैठकीला, पण त्या व्यापाऱ्यांनी बैठकीस येण्यास नकार दिला. सपशेल नकार. भयंकर प्रकार आहे. शरद पवार म्हणाले की 50 वर्षात मला असा कधी अनुभव आला नाही. एकदम बरोबर आहे. सामान्य मनुष्य कसा आहे, तो वारा पाहून पाठ फिरवतो. सुज्ञ मनुष्य तेच करतो. दुसरं, व्यापारी समाज जो आहे तो व्यवहारी असतो आणि व्यवहारी लोक बुडत्या जहाजामध्ये कधीच बसत नाही आणि बसणारही नाही. त्यांना माहिती आहे शरद पवार गट जो आहे ते बुडतं जहाज आहे. मग जर बुडतं जहाज आहे तर त्या जहाजामध्ये कोण जाईल? का स्वार व्हावं? कोणीच जाणार नाही. आणि एक कसं असतं की आपला एक चढतीचा काळ असतो, तसा आपला एक पडतीचाही काळ असतो. आणि लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात, बुडत्या सूर्याला नाही. शरद पवार हे आता उगवते सूर्य नाही आहेत. ते आता वय झालेलं आहे. पक्ष फुटल्यामुळे अत्यंत त्यांच्या पक्षाची अवस्था बिकट झालेली आहे, दुर्बलच झालेली एकदम आहे. मग अशा वेळेस त्यांच्याकडे व्यापारी कशाला धावतील? जे व्यापारी, जे उद्योगपती आधी साहेब 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 म्हणत असतील, शरद पवारांची एक फोन गेला, एक निरोप गेला तरी सगळेजण लगेच धावत असतील, त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करत असतील. पण आता त्यांना कळून गेलेलं आहे शरद पवारांचा काळ संपलेला आहे, सद्दी संपलेली आहे. म्हणून त्यांनी आता पाठ फिरवलेली आहे. आणि हे आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतं की लोक आपल्याला सोडून जातात, निघून जातात. आणि याची फल काय, ममता पाला म्हणायची वेळ त्या व्यक्तीवर येत असते. तशी आता ही शरद पवारांवर आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.